नमस्कार मंडळी, आज बनवतोय आपण मस्त मऊ लुसलुशीत असे कांदे पोहे. एकदम छान चवदार चविष्ट असे बनतात आणि खूपच छान मऊ लुसलुशीत राहतात. त्यासाठी आपण घेतले 3 वाट्या पोहे, एक छोटी वाटी आहे आणि हे निवडलेले स्वच्छ असे पोहे आहेत. ते आपण पाण्याखाली असे स्वच्छ धुवून घेतलेत, भिजवून ठेवलेत. पाणी निथळायला ठेवले आपण 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत. ते कढई गरम केली आहे, त्याच्यामध्ये साधारण एक छोटा 1.5 चमचा तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की आपण पहिल्यांदा शेंगदाणे थोडे भाजून घेणार आहे. आपण त्यासाठी कढीपत्ता, कांदा, बारीक चिरलेला, मिरची आणि कोथिंबीर असं पण घेतलेलं आहे. आता हे शेंगदाणे आपण पहिल्यांदा छान असे मस्त परतून घेणार आहे आपण. शेंगदाणे परतून झाले की त्याच्यामध्ये मी उकडलेला बटाटा होता माझ्याकडे अर्धा, तो पण छान परतून घेते तेलावर. तुमच्याकडे असेल तर घ्या, नाही घातला तरी चालेल. हे दोन्ही आपण काढून घेतलं आहे. आता याच्यामध्येच मोहरी टाकली आहे फोडणीला. मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग टाकायचा आपल्याला. आणि याच्यामध्येच कढीपत्ता टाकला आहे, बारीक चिरलेला कांदा. हे सगळं छान परतून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्येच हिरव्या मिरच्या, थोडीशी हळद असं पण घातलं आहे आणि ते पण छान कांद्याबरोबर परतून घेतलं आहे. पोहे हाताने असे रिकामे करून घेतले सुट्टे आणि हे पोहे आपण त्या कांद्यामध्ये सगळ्यामध्ये घातले आणि छान असं सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान परतलं की आता याच्यामध्ये आपण 2 चमचे दूध घालतो आहे. ही पण एक टीप आहे तुमच्यासाठी, याच्यामुळे छान मऊसूद असे पोहे होतात. आणि 2 चमचे साखर घालते आहे. साखरेमुळे छान चव येते पोह्याला, तुम्ही पण नक्की घालून बघा. आणि थोडीशी साखर, हे थोडंसं मीठ, 2 चमचे साखर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे आपण. छान अशी वाफ धरली आहे पोह्याने. आता याच्यामध्ये आपण जे तळलेले शेंगदाणे होते आणि बटाटा ते पण घालून घेतो आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून परत एक वाफ काढणार आहे आपण याला. एक अर्धा मिनिटासाठी ठेवायचं. आता आपण याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळणार आहे. लिंबू, साखर अशी छान चव येते पोह्याला. एकदम मस्त खमंग असे पोहे होतात आपले. छान तयार आहेत आपले गरमागरम मस्त मऊसूद पोहे. आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेतो आहे. छान गरमागरम पोहे, त्यावरती मस्त चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव आणि थोडे जे आपण तळलेले शेंगदाणे आणि बटाटा. मस्तच, एकदम छान. तुम्ही पण नक्की करून पहा. खूपच छान चवदार आणि मऊसूद पोहे होतात हे. आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, कमेंट तर नक्कीच करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.